सर्व स्वामी करी सेवे, सर्व स्वामी भक्त व स्वामी सेवेकरी यांना माझा शत कोटी प्रमाण. अक्कलकोट निवासी पूर्ण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज गुरुवारचं मी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहे. निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वामी स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत होते. ते जाऊन या त्वरित कार्यचित साधावे. पाहुणे ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणते केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळवून की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तव तयासी एक पत्र शिष्य खाली सापडे. त्यात लिहिले एक ओळ करून या उतावळी ऐसे पाहुण्या. त्यावेळी विचार केला माणसे आपण केले अनुष्ठान परितेन के झाले. आणखीही काही दिनक्रम आपला चालवावा. मग केले एके दिवशी बाळप्पा आले संगमावशी वृक्षस्थळी ठेवण्या वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून या सतराले त्या स्थानी वस्त्र लोणी वरचे एक निघाला. तयासी त्याने न मारले नित्यकर्म आटोपले. ग्रामामाजी परत आले गेले भिक्षे करणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले. घरोघरी बाळप्पा तोसले अंतरी उत्तम दिवेन मारायला अक्कलकोटी जावायला निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी जावले. चरण चाली चालवणे आनंद अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले. येऊनी नगरी रम्य देखले जेथे नृसिंह सरस्वती रूपे वास करते तेथे सर्व सौख्य नांदते आनंद धरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करते घरी गीत गावण्या परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मणा वेशातिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकवण्या दर्शनाते धावती. तयासी झाली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी नामघोष ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजानी पंडित शास्त्री व वेदांती येते. दैसा भिक्षु गृहस्थ स्वामी दर्शना करणे. कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीर जाती. रामदासी अघोरपंथी दर्शना येते स्वामींच्या. कोणी करते कीर्तने गायन आणि वादन कोणी बनीत नाचून स्वामी महिमा वर्णिती. तयासी क्षत्रीचे मेहमान केवी वर्णन प्रत्यक्ष देखा वैकुंठ स्वामी कृपेने झाले पुण्य पावन देखुनी नगरी. बाळप्पा तोसले अंतरे पूर्व पुण्य तयाचे पदे जन्म सार्थक झाला. बाळप्पा होण्या सेवे करी स्वस्ते करील स्त्री चाकरी ती मधुर कथा चतुरी. पुढे अध्यायी परसावी जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकर अभेद मित्रत्व ठेव जन्मवरी. ती श्री स्वामी चरित्र सारामृत नापकृत कथा समर्थ श्रोते सदा परिसुत. एकादश अध्याय गौडा श्रीरस्तु शुभवंतु. अध्याय 12 श्री गणेशांना करवाया जगदुद्धार हरावया भार वारंवार परमेश्वर अनावतार दळित असे भक्तजनाथ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत. त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंते बाळप्पा आले अक्कलकोटी. अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे सदृष्टी आनंद पोटी न मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली. श्री जवळी बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐसा गर्दीत आपणाशी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्या विना आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन्मन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कृष्ट उत्कंठ चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करते. स्वामी सन्निध पातले आजानुबाहू सुहास वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून चरण पधरी आले. कंठ सद्गीत झाला चरणी बाळ ठेविला. क्षण कमी पण विसरला परम तोषला मानसी गंगा मानिले सागरी. जैसा तरंग जलाभितरी तैसे बाळप्पा त्या अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्प नसोरी सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ झाला स्वभावे. येऊन्यास वाहनावरती श्रीचरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद नमाय पोटी. श्रोते ओठी गात श्री स्वामी समर्थ. त्यावेळी पडले होते भूतळी उठवण्या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी लिंग दिले त्याने प्रेम करून बाळप्पाचे प्रेम ऐसा कृतीने दाविले ध्यानात
धन्यता म्हणून म्हणे बाळप्पा निघाले तेथून परितयाचे श्रीचनी चित्त गुंतले अखंड त्या सवे एक जहांगीरदार ते होते बिराड पर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शन बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून जहांगीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती देतला म्हणती जाऊन सामीसी अर्पण करा नैवेद्याचे अवश्य म्हणून तयाशी बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू